हिंगणघाट मार्गावर प्रहार जनशक्तीला रास्ता रोको आंदोलन, शेतकऱ्यांच्या मागणीसाठी चक्का जाम। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हमीभावाची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज वर्धा हिंगणघाट महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता। घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं। तसेच हमीभाव देण्याचं आश्वासन त्यांनी जाहीर सभेत दिलं होतं। मात्र सत्तेतील वर्ष उलटून गेल्यानंतरही सरकारने या घोषणांची अंमलबजावणी केली नाही असा आरोप प्रहार जनशक्तीने केला। या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मागील 3 महिन्यांपासून राज्यभर विविध स्वरूपातील आंदोलन सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज वर्धा हिंगणघाट महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आलं। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्वरित कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि मार्ग मोकळा केला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, जयंत तिजारे, प्रमोद म्हैसकर, विवेक धोंगडे, अमोल आव्हाड, रोशन दाभाडे, समीर शेख, प्रीतम कातकिडे, सुरेंद्र निमजे, सूरज हिंगे, सौरभ गोडे, महेंद्र डंभारे, वैभव पिंपळापुरे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रहार जनशक्ती पक्षानं सरकारकडे मागणी केली आहे की त्वरित शेतकऱ्यांचे सातबारा उतारे कोरे करण्यात यावेत, हमीभावाची घोषणा करावी आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। गढ़चिरौली महाराष्ट्र का उभरता स्टील पावर हाउस लॉयड्स मेटल्स की अगुवाई में माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में 4.5 मिलियन टन क्षमता प्रतिवर्ष स्टील प्लांट का ऐतिहासिक शिलान्यास, 100 बेड का अस्पताल, आधुनिक CBSE स्कूल, हॉस्टल और स्मार्ट टाउनशिप भविष्य आकार ले रहा है लॉयड्स मेटल्स के साथ।